UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज। महायुतीला 178 ते 200, महाविकास आघाडी 82 ते 102 तर इतर 6 ते 12 जागा येण्याचा दावा। निकालानंतरचे 48 तास महायुती मविया दोन्हींसाठी आव्हानाचे। बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असणार। सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता। एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता। निकालाला 2 दिवस बाकी, खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार। आम्ही फ्रान्सला जाऊ किंवा इटलीला जाऊ, आमदारांच्या हॉटेल बुकिंगवर आव्हाडांचं मिश्किल वक्तव्य। तर आव्हाडांनी आता फ्रान्सची निवडणूक लढवावी, दरेकरांचा टोला। शिंदे जातील त्या दिशेला जाणार, शिंदेच्या निर्णयाशी आम्ही बांधील। शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल या प्रश्नावर शिरसाटांचं मोठं विधान। शिंदेनी ज्या विचारांनी युती केली त्यानुसार असं काही होणार नाही। शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही। शिरसाटांच्या वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया। मवियात सीएम कोण हे 23 तारखेला सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत सांगणार। नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असाल तर काँग्रेसनं तसं जाहीर करावं, संजय राऊतांचं वक्तव्य। आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडला, बहुमत सिद्ध झाल्यानंतर हायकमांड निर्णय घेईल। भावी मुख्यमंत्री पदावर नाना पटोलेंचं उत्तर। विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू, एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील मला खात्री। संजय शिरसाटांकडून विश्वास व्यक्त। फडणवीस सीएम हवे अशी कार्यकर्त्यांची इच्छा, बावनकुळेंचं विधान। तर निकालानंतर एकत्र बसून सीएम ठरवू, फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यात निकालाआधीच अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर, विकासाचा वादा अजितदादा असं म्हणत समर्थकांकडून बॅनरबाजी। लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता, राज्यात महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ। मराठवाडा विदर्भासह राज्यात भाजपच्या आशा पल्लवीत। भाजपला 105 पेक्षा जास्त तर महायुतीला 150हून अधिक जागा मिळतील। महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का आमच्या बाजूने, बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळणार। 23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचा सॅटेलाइट सर्व्हे, आमची सत्ता नक्की येणार, संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। गरज पडल्यास पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू, एक्झिट पोल नंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। महाशक्ती 15 जागांवर विजयी होईल, आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, बच्चू कडूंचं विधान। मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची खलबत, ग्रँड हयातमधील बैठक संपल्यानंतर मविया नेते मातोश्रीवर दाखल। राऊत, जयंत पाटील, थोरात, सतेज पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला। संभाजीनगरमध्ये नोट फॉर वोटचा इम्तियाज जलील यांचा आरोप, मतांसाठी भाजपच्या अतुल सावेंनी पैसे वाटले। पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवत जलील यांचा दावा। सोलापुरात काँग्रेसने ठाकरे गटाऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक। प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा शरद कोळींचा इशारा, दोन्ही पक्षाचं एकमेकांविरोधात आंदोलन। गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल, एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप, मात्र अदानी समूहाने आरोप फेटाळले। मोदींमध्ये अदानींना अटक करण्याची हिंमत नाही, कारण ज्या दिवशी अदानींना अटक होईल त्या दिवशी मोदी जातील, राहुल गांधींचा निशाणा। 2014 मधील एका खटल्यात अजित पवारांना बारामती कोर्टाकडून समन्स, उमेदवाराला मतदान न केल्यास गावचं पाणी बंद करण्याची धमकी दिल्याचा याचिकाकर्ते सुरेश खोपडेंचा आरोप। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।